त्याच्यानंतर तुम्ही इथं आणल्यानंतर इथे किती मैदान खेळवले तुमच्या नावाखाली? तर सुंदीचा कार्यक्रम सध्या तर चालू नाही, आता चालू होईल. तर आपल्या राजाला टाकायची काय प्लॅनिंग आहे का? 100% इथं होईल इथं. तुमच्या वाड्यात हा राजाच नाही, याच्या अगोदर पण रेडे झाले. आम्ही ऐकलेले बरेच रेडे तुमच्या वाड्यात झालेले आहेत. त्याच्या अगोदरचे तुमच्या वाड्यात कुठले कुठले रेडे झालेले जर आपले व्ह्यूअर्स पहिल्यांदाच. नमस्कार भावानो, आता आपण राजाची इथं आलोय मोरेवाडीमध्ये कोथेरी. तर आपल्या राजाचे मालक आता भेटलेत, संदीप काका मोरे. त्यांच्या आता वाट्यावरच बसले आपण. राजाला आणले आपण आता फिरून. त्यांची आता मुलाखत घेऊ थोडक्यात आपण. काय त्यांचे 2 शब्द आहेत आपल्या राज्याबद्दल, ते बघू काय त्यांचे 2 शब्द आहेत ते ऐकू. आता आपल्या व्ह्यूअर्सला जे नवीन जे ऐकत असतील त्यांच्याकडे पण माहिती जाईल, आणि जे काय पहिल्या त्यांना माहिती असतील त्यांच्याकडे पण ही माहिती जाऊ शकते कदाचित. तर मी बोलते काका काय कशा? बस मजेत. आपला राजा आता आणलाय, तो किती वर्ष झाले आपल्या राजाला आणून? 2 वर्ष पूर्ण झाली. कधी 2 वर्ष अगोदर आणले तुम्ही? वर्षापूर्वी जोडीच आणली होती मी. दोन्ही एकाच हातात होते, म्हणजे एकाच मॉडेलची दोन्ही पण होती. एक मी रायगडला विकलायच्या जोडीला मला ठेवला मी. आम्ही प्रभाकर कदम, गाव भोगाव, तिथून आणला जोडीचे जोडी. कुठं? आपले पोलादपूर भोगाव. पोलादपूर ते कातली भोगाव होतो. प्रभाकर कदम. आणि 2 वर्ष अगोदर आणलं. त्याच्यानंतर तुम्ही इथं आणल्यानंतर इथे किती मैदान खेळवले तुमच्या नावाखाली? शेंगल इथं लावली होती स्टेपला 1-2. माझ्या घरातच लावली. जोडीची आणल्यांदा इथं जोडीची जोडी झाली होती. स्टेपनी लावली होती. आणि स्टेपनी सोडून आपण मैदानात किती वेळा आपल्या राजाला उतरवले? एकदाच नेली होती कातली भोगावमध्ये. कातली भोगावला खेळलेलं ना. तिथे माझ्या चॅनलद्वारे पण आपले बघितलं असाल कातली भोगावचे पण व्हिडिओ. आणि आता आपले मालक दुसरे मदन दादा मोरे ते पण आले जात आहे आपल्या चॅनलद्वारे, ते पण तुम्हाला दाखवतो पुढं. मी काय बोलतोय काका, आता आपण तुमच्या वाड्यात हा राजाच नाही, याच्या अगोदर पण रेडे झाले. आम्ही ऐकलेले बरेच रेडे तुमच्या वाड्यात झालेले आहेत. त्याच्या अगोदरचे तुमच्या वाड्यात कुठले कुठले रेडे झालेले जर आपले व्ह्यूअर्स? मी पहिल्यांदाच एक भिवंडीमध्ये रेडा दिला, मोठा रेडा होता. त्यांनी भिवंडी कंपल्सरी चांगली घालवली. म्हणजे मला त्या मालकाचे 1-2 वेळा फोन आले होते, तुमचा रेडा आमच्या इथे चांगला खेळला म्हणून. काय तुझं नाव का? नाही तेव्हा काय एवढा विषय माझा नाग्या. आणि हे जे आपल्या राजाचे मालक संदीप काका, त्यांचे 2 नंबरचे बंधू मदन मोरे, हे पण आपल्या आता चॅनलद्वारे आपल्याला दिसत आहेत. त्यांचं पण आपल्या राजावर खूप प्रेम आहे. त्यांची पण तशीच सगळ्यांची मेहनत आहे, तशी पण त्या मदन काकांची पण त्याच्यावर मेहनत आहे. एकच रेडा नाही. आता आपल्या वाड्यात किती रेडे? 3 रेडे. 3 रेडे. आणि त्यांच्या इथं कंटिन्यू रेडे असतातच. राजा थोडं आधी पण भरपूर रेडे होते ना. आम्ही खास नागर शेतीसाठीच कंपल्सरी ह्याच्या आधी आपल्या इथं नावाजलेली पण रेडे झालेली मी ऐकले. बरेच राजा पण आपल्या बसलाच आहे ना. माठवणचा राजा. अजून एक मल्हार नागेश बावलेकर यांना पण दिलेले एक मल्हार, तो पण ह्यांच्याच वाड्यातला होता. आणि आता आपल्याकडे दुसरे कुठले कुठले आहेत रेडे? आता माने आहे आणि एक राजा. काय पण त्यांना आता नेक्स्ट टाइम दाखवू. नेक्स्ट टाइम मध्ये आता फक्त राजालाच बघू आपण. नेक्स्ट टाइम आपण 2 रेडे आहेत ना त्यांचे, ते आता सध्या त्याच्यावर मेहनत चालू आहे काय. हो सध्या. आणि मी आता बोलते, आता सुंदीचा कार्यक्रम सध्या तर चालू नाही, आता चालू होईल. तर आपल्या राजाला टाकायची काय प्लॅनिंग आहे का? 100% इथं होईल इथं. पुढे चांगली आता काय मोठ्याच मैदानात टाकायचा विषय चाललाय का? कुठल्या मैदान तिथं टाकू? हा का, जिथं कमिटी तसंच गाव मंडळ येईल तिथे टाकायचा त्यांचे विचार चाललाय. पण राजाला ह्या वर्षीच उतरायचा का? ह्या वर्षी ब्रेक नाही ना द्यायचा. राजाला ह्या वर्षी खेळवायचा त्यांचा निर्णय आहे. पण मी बोलते, आता 2 वर्ष आणला, 2 वर्ष आपल्या इथं राजा आहे, त्यांनी तुमचं 2 वर्ष तुम्ही प्रेम दाखवला, त्याच्याबद्दल एक काय खास गोष्ट तुमच्याकडनं सांगते आपल्या व्ह्यूअर्सला? विशेष काय नाही, शांत आहे रेडा. असं काय मारण्या बिरण्याचं किंवा चालायचं काही टेन्शन नाही. चांगलं आहे. रागेट आहे फक्त. मारायला वगैरे नाही, फक्त रागेट आहे जरा. घसरला का कोण बघायलाच ना तुम्ही त्या दिवशी, जाऊन नाही चालत पुढे, मग त्याला सोडून द्यावं लागतं. नाहीतर लांब राहावं लागतं, नाहीतर मग ते थोडा येतो अंगावर. अजून काय चॅनल बोलायचं नाही ना? मग बंद करायचे ना आता. चालूच ठेव, मी स्वतः संपवतो ते. जे पुढेच येईल नाही ते कट आता इतकं बोलून आपण आता त्यांचे पण 2 शब्द ऐकले. मदन काका यांचं पण ऐकलंय काय त्यांचं राजाबद्दल प्रेम आहे, आणि संदीप काकांचं पण ऐकलं.
त्यांचं ह्या वर्षी खेळवण्याचा प्लॅन आहे त्याला. बघू आता पुढचे अपडेट जसे येतील राजाचे माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगण्यात येतील. काय तसंच माझा मित्र आहे श्रवण, त्याचा पण चॅनलद्वारे आपल्याला त्याचे अपडेट समजतीलच तुम्हाला. तर आपण आत्ताची मुलाखत 2 शब्द इथंच थांबवतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. बघत राहा.